ओम रामचंद्र नमो नमः. श्रीरामचंद्र नमो नमः. जय रामचंद्र नमो नमः. गुरु रामचंद्र नमो नमः. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव मुक्ताबाई की जय. सगाराम महाराज समर्थ सद्गुरु श्रीराम सद्गुरु गजानन महाराज परमहंस रामचंद्र महाराज. आणि संसार ऐसा दारून जो भेटलाची हरिक्षिणू तो ज्ञानदान सकरुणू भजिजी गुरु. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी 17व्या अध्यायातील 14व्या श्लोकावरील शारीरिक तपावरील आपण विचार करून आलेला आहोत. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. या वर्षी योगीराज गजानन महाराज आश्रम टाकडी तालुका बाळापूर जिल्हा अकोला इथून श्री महाराजांची पादुका सह पालखी पंढरपूर महाक्षेत्रवारीला जात असताना आज आपलं माजरसुंबा इथं जरी मुक्काम असलात तरी मात्र आजचे जे अन्नदाते आहेत परमहंस रामचंद्र बाबा यांचे निष्ठावंत भक्त आमचे जुडे भाऊ कल्याण भाऊ जुडे आणि संपूर्ण भंडारवाडी भक्त मंडळी यांच्या माध्यमातून या दिंडीचा मुक्काम घेतला गेलेला आहे. काही दिवसाच्या आधी इथली मंडळी आपल्या वजेगावला आली. वजेगावला आली असताना नेमकं आमचं प्रवचन बहुतेक महाशिवरात्रीला आले होते आणि महाशिवरात्रीचं प्रवचन आमचं चालू होतं. त्यावेळेला असताना विचारलं कुठल्या काय ह्या तेवढत महाराज आमच्याकडे देखील महाराजांच्या पादुका घेऊन या. मी होकार देखील दिला होता पण त्यावेळेला माझे कार्यक्रम चालू असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. अमोल महाराज आणि बाबांच्या पादुका तुमच्या गावात सप्ताह चालू होता गुढीपाडव्याचा त्यावेळेला बाबा हा आपल्या भंडारवाडीला येऊन गेलेले आहेत. मी येऊ शकलो नाही. योगाने आम्ही दिंडी काढली. पहिलंच वर्ष आमचं आणि पहिलं वर्ष असल्यामुळे पालीवरनं निघल्यानंतर म्हटलं जेवण कुठं करा पुढे वानगावला लागलेलं आहे. मग माझ्या ध्यानात आलं आठवणीला आलं की परमहंस रामचंद्र बाबांची भक्त मंडळी माजरसुंब्याच्या जवळच राहतात. लगेच शिवाभाऊ जळून म्हणजे संस्थानवरून फोन घेतला. भाऊंना फोन लावला. भाऊने देखील कल्याण भाऊने नाही न म्हणता लगेच त्यांनी होकार दिला. पण म्हटलं होकार देत असताना आम्ही जेवायला तुमच्या गावला नाही येणार तर मग मारा कुठं येणार. म्हटलं माजरसुंब्याच्या जवळ कुठंतरी आमची जेवणाची व्यवस्था तुम्ही करा. त्यांनी लगेच होकार दिलेला आहे. याचं कारण आहे कारण महाराजांच्या वरती परमहंस रामचंद्र बाबावरती त्यांचं असलेलं प्रेम आहे. ते बाबांचे भक्त आहेत. आम्ही देखील बाबांचे भक्तच आहोत. बाबांची दिंडी काढावी ही देखील आमची संकल्पना होती पण मात्र योग्य काळ आलेला नव्हता. न आल्यामुळे दिंडीचा होकार काही मिळाला नाही. शेवटी यावर्षी श्री महाराजांच्याच कृपेनं हा दिंडी सोहळा आम्ही 28ला ठरवला आणि 30ला दिंडीचं प्रस्थान झालं. पण मात्र पंढरपूरपर्यंत पूर्ण मुक्काम वारकऱ्यांच्या घरी आहेत, माडकऱ्यांच्या घरी आहेत आणि निष्ठावंतांच्या घरी आपला हे आहे. आता या माजरसुंब्याचा जर विचार केला ना तसा हा बीड जिल्हा जो आहे ना स्वामींच्या समाधीने आणि ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडी माऊली यांच्या समाधीने अगदी पवित्र झालेला आहे. जवळच मन्मथ स्वामीची समाधी देखील आहे. त्यानंतर ज्या आश्रमामध्ये प्रवचन आहे आपलं महर्षी वाल्मिकीजी बाबा यांचा आश्रम आहे आणि कोडी बाबा यांची समाधी या ठिकाणी समोरच आहे. असं अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने आणि वास्तव्याने
पवित्र आणि पुनीत झालेला हा बीड जिल्हा आणि अशा बीड जिल्ह्यामधले भंडारवाडीतली भक्त मंडळी आणि त्या भक्त मंडळीचे आजचं हे अन्नदान आणि त्या अन्नदानाची सेवा बऱ्याच महिला मंडळीचं आमच्या पुरुष मंडळीचं म्हणणं असेल, महाराज आमच्या गावाला या, थोडा त्रास होतो वारकऱ्याला त्रास होत असल्यामुळे कधीतरी आम्हीही 5-6 जण गाडी घेऊन तुमच्या गावाला येऊच. दिंडीचा मुक्काम घेतला ना, कारण मुक्कामावर घेतल्यानंतर तुम्ही आम्ही एक परिवारातले आहो, एका जिव्हाड्याच्या आहो. नाहीतर माजर सुंब्याला का कोण आपला मुक्काम घेतला नसता का? घेतलाच असता कोण ना कोण. पण परमहंस रामचंद्र बाबांनी हे तुमच्याकडे दिलेली सेवा आहे. त्याचं कारण असं आहे, बाबांची पूर्ण कार्यक्रमाची सेवा आम्ही करतो. रामनवमीच्या दिवशी माझं कीर्तन असते जन्माचं, समाधीचं कीर्तन बाबांच्या माझंच असतंय. त्यानंतर वार्षिक जेवढे कार्य, श्रावण महिन्यामध्ये गाथा ज्ञानेश्वरी पारायण असतो आमचं, अधिक महिन्यामध्ये गाथापर्यंत बाबांच्या दरबारामध्ये झालेलं आहे. असे अनेक कार्यक्रम परमहंस रामचंद्र बाबा यांच्या दरबारामध्ये होतो. आणि आपण आपण सर्व त्यांचे भक्त मंडळी आहात. आणि भक्त मंडळी असल्यामुळे आश्रमावर जरी दिंडी काढली असताना, आता एक वाक्य ध्यानात ठेवा, संत देहदृष्टीनं जरी वेगळे असतात तरी मात्र कार्याच्या दृष्टीने एकच असतात. ते गजानन बाबा असो, रामचंद्र बाबा असो, सखाराम बाबा असो, श्रीराम बाबा असो, साखरवाडीचे माऊली असो आपले, त्यानंतर स्वामी महाराज असो, सर्वांचं कार्य एकच. सर्व संत कशा करता आले? उद्धराया जन जड जीवा. हातवटी वेगवेगळी, कार्य करण्याची हातवटी वेगवेगळी, पण मात्र सर्वांचं कार्य एकच आहे. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुडाचार आणि वाढावया नाम. शेवटी मी भाऊंना म्हटलं बी कल्याण बोला, म्हणजे इथल्या मंडळीला, की बा म्हटलं आम्ही प्रवचनाला दिंडीसोबत येऊ न शकत, पण मात्र तुमच्या सप्त्यामध्ये आम्ही कीर्तनाला येऊ शकतो. आणि तुमच्या भागातले जेवढे कीर्तन करायला पैसे देतात ना, तेवढेच पैसे आम्हाला दिले तरी आम्ही तेवढं समाधान मानतो, कारण बाबांचं कार्य आहे म्हणून. चला, आपल्याला तिकडे नव्हतं जायचं. मग ते म्हणत, महाराज आमचे कार्यक्रम भरलेले आहेत पूर्ण. म्हटलं बरं वा, मग पुढे कधीतरी योग आला तर म्हटलं घे जा तुम्ही, पण येऊ आम्ही, कारण आम्हाला देखील रामचंद्र बाबांचं कार्य वाढवायचंच आहे. वास्तविक त्यांचं कार्य फार अफाट आहे. त्यांची कीर्ती कल्पना करा. आपण त्या तालुक्यातले, आपण त्या भागातले असल्यानंतर आपण वार्षिक जाऊ शकत नाही, पण इथली मंडळी दर वार्षिक महिन्याला जाणारी मंडळी आहे. त्या अर्थी निष्ठावान आहेत म्हणून जातात. आणि त्यांचं कार्य देखील तेवढंच आहे बाबांचं. बाबांचं कार्य असं आहे, तुम्ही असं समजायचं नाही बाबा वजेगावलाच आहेत म्हणून. ते सर्व ठिकाणी आहेत. मी गेलो ऐशे मानू नका, सेवेत अंतर करू नका, हा मजला कधी विसरू नका, मी आहे येतेची, या युक्तीप्रमाणे नाव घेतल्याबरोबर आपलं कार्य देखील होते. ही जी संकल्पना आहे ना दिंडीची, हे परमहंस रामचंद्र बाबाच्या अधिक महिन्यामध्ये आम्ही सप्ताह केला. आणि त्या सप्त्यामध्ये तिथंच आम्ही जाहीर केलं की दिंडी काढायची आहे म्हणून. आणि योगायोगाने बाबाने आमचा सत्य संकल्प पूर्ण केलेला आहे. काढावं असं ठरलं होतं, पण काढूच या वर्षी असंही काही ठरलं नव्हतं. पण मग आलं मनात, तुका म्हणे आले समर्थाचे मनान, तरी होय राणा रंक त्यांचा. ते काय करू शकत नाही, करील ते काय. तुम्ही कल्पना करा, ही मंडळी आता सर्व वारकरीच आहेत, परमार्थिकच आहेत. एका वर्षात 3 दिवसात पूर्ण मुक्काम लागू शकतात का? 3 दिवसात पंढरपूर पर्यंत. आता आज वाणगावला मुक्काम आहे, उद्या आमचा चौसाळ्याला जेवण आहे, येजोऱ्याला मुक्काम आहे, येजोऱ्या निघले वाकुळला घोलेकडे दुपारचं जेवण आहे, घुमला मुक्काम आहे गजानन महाराजच्या मंदिरामध्ये, घुमून निघलं की देवळाला जेवण आहे, त्यानंतर मांडेगावला मुक्काम आहे, मांडेगाव निघलं की भगवान बारशीला जेवण आहे, पुढे मुक्काम तेवरवाडीला मुक्काम, असे पूर्ण मुक्काम. ते फोनवर, गाडी घेऊन नाही गेलो आम्ही, आम्हाला घरमालकही माहीत नाहीत, त्याचे घरं देखील माहीत नाही, फक्त रस्ता माहीत आहे. कारण ज्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत, जवळजवळ 30 वर्ष झालं आम्ही या रस्त्याने चालतो, फक्त वेगळ्या दिंडीमध्ये चालत जा. या वर्षाला आपली स्वतःची दिंडी काढली. ही दिंडी म्हणजे परमहंस रामचंद्र बाबाची दिंडी आणि हे दिंडी वेगळी नाही बरं, एकच आहे असं समजून आपण लोकांनी
आमचा घेतलेला मुक्काम आहे. हा चला, ज्या बाबांचे आपण निष्ठावंत भक्त आहोत ते बाबा चैत्र शुद्ध रामनवमीच्या दिवशी 12 वाजता वजेगाव ग्रामी घुले परिवारामध्ये अवतीर्ण झाले. ओंकार बाबा आणि जयवंत यांच्या उदरी बालपणापासून त्यांनी लीला केल्या. 7 वर्षाची असताना बाळ विंचू सर्प याने गिळला हो काळ. 7 वर्षाचे असताना विंचू सर्परूपी काळ त्यांनी गिळलेला आहे. त्यानंतर मन नदीला महापूर आला होता. त्या पुरामध्ये उडी घातली. लोकांना असं वाटलं बाबा गेले, पण बाबा हसत हसत परत आलेले आहे. त्यानंतर असे अनेक कार्य बाबांनी केलं. आणि बाबांनी कार्य करत असताना फक्त संकल्प करा. आम्ही गेलो वजेगावला, पहिल्या वर्षीची गोष्ट आहे. कोरोनामध्ये बाबा समाधीस्थ झाले आणि समाधीस्थ झाले असताना आम्ही तिथं पारायण ठेवलं आणि माझ्या डोळ्याला फुनगडी झाली. त्याला मांजोडी म्हणतात, तुमच्याकडे त्याला भिंगोटी म्हणत असते. डोळ्याला झाली आणि डोळ्याला झाली असताना मग त्याला आपल्या चिचीचा चिंचोका लावा लागते उघडून, त्यावेळेला बसतं इथे. म्हटलं आता एवढ्या मोठ्या मंदिरात आपण चिंचोका कुठं पाहणार. सहज फिरत परत दर्शनाला गेलो, समाधीजवळ तिथंच पडलेला होता. लगेच घेतला आम्ही, उघडला, लावला, लगेच डोळा आमचा थंडा पडला, शांत झाला. असे अनेक आहेत. तुमचे अनुभव आहेत, आमचे देखील अनुभव आहेत. म्हणून असं एक कार्य बाबांनी केलेलं आहे. कोणाच्या घरी जावं, कुठेही बसावं, मनात वाटेल त्या पद्धतीनं कार्य करत जावं. अनेकांच्या व्याधी घालवल्या, अनेकांच्या व्याधी घालवत आहेत आणि अनेकांच्या व्याधी घालवणार आहेत. आणि हे कार्य करत असताना बाबा समाधीस्थ झाले आणि समाधी झाली तेव्हापासून जवळजवळ आपण बाबांचं 5 कोटीच्या मंदिराचा संकल्प होता. जवळजवळ 2.5 कोटी मंदिराचं काम झालेलं देखील आहे. समाधी मंदिरात केवळ तुमच्या भक्त लोकांमुळे. संस्थेजवळ जमीन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण मात्र भगवंताची कृपा आहे, बाबांचा आशीर्वाद आहे, संस्थेच्या कार्यकर्त्यांची धडपड आहे आणि तुम्हा आपल्या भक्त लोकांचं सहकार्य आहे. त्यामुळेच कार्य देखील समाधीचं भरभराटीला जेवढं कार्य बाबांनी देखत होतं ना, त्याच्या कितीतरी पटीनं आता देखील त्यांच्याच कृपेनं कार्य संस्थान करत आहे. केवढं सभागृह झालेले आहे. बाबांनी का सभागृह नव्हतं, कीर्तनाचा हाल नव्हता, भोजन हाल नव्हता, आता सर्व झालेलं आहे. रामचंद्र बाबांचे कामधेनू आहेत, कल्पतरू आहेत, चिंतामणी आहेत, परीस आहेत. याच्यापेक्षा पुढे बोलणारा कामधेनू, कल्पतरू, चिंतामणीपेक्षा परमहंस रामचंद्र बाबाचा अधिकार फार मोठा आहे. कामधेनू काय करतो, जशी कामना केली तसं फल देतो, पण बाबा कामनारहित परमात्मा प्राप्ती करतात. चिंतामणी काय करतो, जसं चिंतन केलं तसं फल देते, पण बाबा अचिंत्य परमात्मा प्राप्ती करून देतात. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी. परीस काय करतो, परीस लोखंडाचं सोनं करतो, पण परीस नाही करत. कल्पतरू काय करतो, जशी कल्पना बाबा अकल्पित परमात्मा प्राप्त करून देतात. म्हणून या संतांचे देणे कल्पतरुणी धुणे, परिसा परिसा गाद देणे आणि चिंतामणी ठेंगणा. या संतापरी सुधार नाही त्रिभुवनी थोर, मायबापे सोदर इष्टमित्र सोयरे. असा अगम्य महिमा हा परमहंस रामचंद्र बाबांचा आहे. आणि आपण त्यांचे भक्त असल्यामुळे आम्हाला तिथून भंडारवाडीवरून भवनी सर्व व्यवस्था आमची केलेली आहे आणि आमचं देखील कर्तव्य आहे की तेवढं बोलणं. म्हणून चला, तुम्हाला सण महाराज आपली दिंडी गजानन महाराजांची आणि हे कशाला सांगता, हे देखील कार्य गजानन महाराजांचं, रामचंद्र बाबाचं एकच कार्य आहे, त्यामुळे बोलून राहिलेलं आहो. आणि भली निष्ठावंत मंडळी आहे ही, एवढी निष्ठावंत मंडळी. नाहीतर आपण तर म्हणून का राजा कामधंद्याचे दिवस आहे, चुकीचे दिवस आहे, कोण येत आहे, त्यापेक्षा महाराज तुम्ही बघा कुठंतरी. पण यांनी एकाच याच्यामध्ये फोनमध्ये अमोल महाराजांच्या मान यायचा तर परिचय नव्हता. जे म्हातारे माणसात ना त्यांचा आमचा परिचय, कारण ते महाशिवरात्रीला आले होते. पण अमोल महाराज पादुका रूपानं घेऊन बाबा आले असताना त्यांच्यासोबत आले, त्यांचं प्रवचन वगैरे देखील झालेलं होतं. चला, आपल्याला तिकडे नाही जायचं. आणि अशा या महाक्षेत्रावरती आपण महावारीला चाललेलो आहो. कारण आषाढी आहे महावारी, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. आणि ज्या क्षेत्रावरती आपण चाललेलो आहोत ते क्षेत्र शास्त्र प्रमाणित आहे. शास्त्र प्रमाणित आहे ना महाराजांचा बाबा. शास्त्र आणि हा भाव निवडीला आणि त्या क्षेत्राचा महिमा आहे. धन्य धन्य पांडुरंग, सकळ दोषा होय भंग, पुरुष उद्धरती सांग,
पंढरपूर देखलिया. बरं, पंढरपूरचा महिमा परवा आपण ऐकला की सामान्य लोकांजवळ नाही, आणि सामान्य लोकांनी वर्णन केलं नाही. भगवान शिवजीनं वर्णन केला. शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थ माध्यानं काढी येती पुंडलिका जवळी करती आंगोडी वंदिती चरण. आणि त्या क्षेत्रावर आपण चाललो, आणि त्या क्षेत्रावर जात असताना तिथं केलेलं अन्नदान, त्या वारकऱ्या केलेलं अन्नदान कोटी कुडाचा उद्धार. येतं एक शीत दिले अन्न वय कोटी कुडाचे उद्धरण, कोटी याग केले समान ऐसे महिमान या तीर्थाचे. त्या क्षेत्रावर आपण चाललो वारकरी मंडळी. ती गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि वारकरी म्हटला की तो मोक्षाचा अधिकारी आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, आणि मोक्षाचे अधिकारी असल्यामुळे हे लोक आपल्याला जीव घालतात, त्यामुळे आपण चालतो, नाहीतर आपले चालू शकत नाही. कारण या लोकांचे आपल्यावर ते फार उपकार आहे. हे तरी आपल्या आता भावाच्या भक्त असल्यामुळे आपले सोयरे समजा, भाव कितले आपले. पण मात्र बाकीचे लोक कुठं आपल्या परिचयाचे, बाकीचे लोक कुठं आपले. पण मात्र ते जर एवढी व्यवस्था वारकऱ्यांची करतात, त्याला माहीत आहे. वारकऱ्या, आम्ही नेहमी एक वाक्य बोलत असतो, संसारिक लोकांनी कमावलेला पराकष्टाने धन आणि त्या धनाचा एक घात जर वारकऱ्याच्या मुखात गेला तर जगाचा नियंता परमात्मा तृप्तीचा ढेकर देतो. एवढी त्या अन्नदानाला महत्त्व आहे. चला, आणि असं भावांच्या सेवेकरता, वारकऱ्यांच्या सेवेकरता आपला विचार चालू आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ, म्हणजे शारीरिक तपाचं आपण वर्णन करून आलेलं. आणि शारीरिक तपाचं वर्णन करत असताना आपण आलो होतो, आणि विधिविनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायकी कीजे अथवा प्रवासी का पिढा का शिनले जे साकडा ते जीवे सुरवाडा आणि जिथे. इथपर्यंत आपण आलो. आपला मुद्दा चालू आहे. थोडी एक ओळी पुढे घेतली. आज पुढे सांगेल, सकल तीर्थात जे धुरे जे का माता पितरे तया सेवेचे शरीरे लोण कीजे. त्याच्या पुढे शारीरिक तपार बोलत असताना ज्ञानोबराय भगवंताच्या मुखातले ज्ञानोबराय शब्द आणि अर्जुना संसार ऐसा दारुण. अर्जुना, आपण जर संसाराचा जरी विचार केला ना, संसार दारुण आहे. दारुण म्हणजे कठीण आहे. पहिला शब्द आहे संसार. म्हणजे काय? तुम्ही ज्याला म्हणता ना तो संसार नाही. तुम्ही कशालाही संसार म्हणता. बैलगाडी, घोडं जोडं काय असेल त्याप्रमाणे घरदार, लेकरं बाकरं, होंडी म्हैस, बांडा बैल, जर्शी गाय, त्याला संसार म्हणतात. तो संसार नाही. ती संसाराचं साधन झालेलं आहे. संसाराकरता ते उपयोगी देखील आहे. ते संसाराचं साधन आहे. मग संसाराची व्याख्या 4 प्रकारची आलेली आहे शास्त्रामध्ये. पहिल्यानं जन्माचा संसार आहे, दुसरा देहाचा संसार आहे, तिसरा जगाचा संसार आहे, वासनेचा संसार आहे, आणि चौथा जगाचा संसार आहे. ऐका, जन्म मरणाचा संसार, पुनरूपी जरणम पुनरूपी मरण पुनरूपी जननी जठरे शयनम इय संसारे. ज्ञानोबराय बोलले, अगा उपजणे आणि निमणे हे साचची जरी मानणे. जन्माला येणं आणि मरण हा संसार आहे. दुसरा संसार आहे देहाचा, जी ही देहादिक संसारे. तिसरा संसार आहे वासनेना नवलय के धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा. आणि चौथा संसार आहे जगाचा, ऐ अगापै पंडू कुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वबासू. तो हा जगडंबरू. पण संसार कोणताही म्हटला तरी तो दारुणच आहे, दुःखदायकच आहे. जन्माचा संसार तो सुखदायक आहे का? ज्ञानोबराय बोलले, तुकोबराय बोललेले आहेत ना, नाकी तोंडी कुर्मीचेकडे. तुकोबरांचा काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा मांस मड मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. आईच्या गर्भामध्ये आपण असतो. आईच्या गर्भामध्ये खरं सांगा तिथं मोकळी हवा आहे का? काही एअर कंडिशनचा बंगला आहे? खाली मुंडकं असते, वर पाळ असतात, येताची कर्मजाड, तुझी मान अडकली. त्या मातेला जोशे डोळे होत असतील त्याप्रमाणे मग काही माता भगिनींना माती खाण्याचे डोळे होतात, काहीला राखुंडी खाण्याचे होतात, काहीला कोळसे खाण्याचे, काहीला आपला गरम गरम चहा पिण्याचे डोळे होतात. आपली त्वचा मऊ असते आणि तिला त्या मऊ त्वचेला त्या मातेच्या डोळ्याप्रमाणे त्रास होत असतो. आणि त्या त्रासामध्ये आपण देवाला नवस करत असतो. एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाडे उगवणे आठवीन पाय हा माझा रात्र आणि दिवस पांडुर.
रात्रंदिवस मी तुझं नामस्मरण करीन. राहिलं रात्रंदिवस, पण निदान दिवसातून 1 तास. कोण कोण 1 तास नामस्मरण करते? माळ जपणं 1 तास. आम्ही 5 माळा नाही जपत महाराज, तुम्ही 1 तास म्हणता. आता याच्या पुढचं वाक्य उच्चारणार आम्ही. ज्या भगवंताच्या कृपेने आपले 24 तास चांगले गेले, त्याच्याकरता 1 तास दिला तर काय फरक पडतं? ज्या भगवंताच्या कृपेनं आपले 12 महिने चांगले गेले, 1 महिना वारील त्याच्याकरता दिलं तर काय फरक पडतंय? पण देत नाहीत लोक. आता उगाच आम्ही घेतले नाही तर 50 लोक घेतो आम्ही, साधारण 50च घेणार, 50 ते 60 होतील बारे बार. कल्याण भाऊ म्हणतील पहिल्यांदा तुम्ही 10-12 सांगितले होते महाराज, आज असं तुमचे 30-35 झालेले आहे. पुढे तुम्ही 50 सांगून आलेले आहे, पण 50 काय 70 होऊ शकतात. चला आपल्याला तिकडे नाही जायचं. अन्नदाते एवढे समर्थ आहे. यानं म्हटलं गाड्या आमचे 35 आहे. तो म्हणे 35 नाही ना महाराज, 3500 येऊ द्या आणि घ्या, तरी आम्ही सक्षम आहोत. आणि आता पाहिले आम्ही मुक्काम आले, गरीब कोणीच नाही, गरीब कोणीच नाही. श्रीमंत आहेत, चांगले मनाने श्रीमंत आहेत, धनाने श्रीमंत आहेत. आणि विशेषतः दोघांनाही आवड आहे, पत्नीलाही आवड आहे आणि पतीला देखील आवड आहे. नाहीतर समजा बाईला आवड असली, माणसाला नसली लई फटफटीत होते, किंवा माणसाला आवड आहे पण बाईला जर नसली ना तर मग वांगे किरंडच येतात. ते वांग्याची भाजी म्हटलं की त्याच्याकरता दोघांनाही हे आवड असणं गरजेचं आहे. चला आपल्या तिकडे मुद्दा नाही. आणि संसार जन्माचा, आणि आलो आपण जन्माला, आपलं दुखते पोट, आई औषध देते डोक्याची, बोलता येत नाही ना. आणि या म्हाताऱ्या माणसाची, त्या लहान बाळाला न्हाण्याची या माता क्रिया देखील वेगळीच असते. ते बाळ 10-15 दिवसाचं असतं, 1 महिन्याचं बाळ, 1.25 महिन्याचं बाळ. त्याच्या अंगाला तेल लावणं, गरम गरम पाणी, म्हातारी येते पाण्यात हात घालते, नाही ग अजून गरम नाही झालं म्हणे. आता हिचे काम धंदे करू करू हातरड झालेले असतं, तिला कुठं गरम लागणार आहे? लगेच मग त्याला पायावर टाकतात ना. तुमच्या इकडे देखील सारखीच क्रिया होते, कुकडे गेलं तरी. म्हणजे पायावर त्याला टाकलं, त्याच्या अंगावर गरम गरम पण टाकलं, तो त्या बोंबलतोय आणि रडून रडून पाण्यात टाकला जाते. म्हातारीची बोटं मोठाली असतात, त्याचे डोळे लहान लहान असतात, काजळ घेते, डोळ्यात काजळ घालते, लढून लढून दमलेला असतो, झोपून राहतो. म्हातारी सहज येते सुनबाई सुनबाई पायभर आंघोळ केल्यानंतर बाळ्या कसा झोपला? आंघोळ करता करता थंडागार केला, झोपी नाही तर काय देतो तो का हसणार आहे? मग हे देखील दुःखच आहे. हे झालं बालपणातलं दुःख. आपण आलो आता तरुण अवस्थेमध्ये. बालपण गेले, नेणत्यापणात गेलं, पुढे तारुण्य दशा आली. ऐका आता, बाल्य अवस्थेमध्ये विषयाची आवड नसते, आणि म्हाताऱ्या अवस्थेमध्ये विषयाचे दारं बंद असतात, आणि तरुण अवस्थेमध्ये विषयाचे दारं मोकळे असतात. प्रत्येक किती विषय आहेत? शब्द, स्पर्श आणि रूप, रस, गंध, पंचविषय आहेत. ऐका, प्रत्येक जीवाची ओढ विषयाकडे आहे. विषय ओढी भुलले जीव, विषयाची चरवणे केली आयुष्याची, जनते देखे गुंतले प्रपंचे. ज्ञानवंत या विषया वाचून काही आणिक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियाचा. प्रत्येक जीवाची ओढ विषयाकडे असते. तारुणपणामध्ये विषयाची ओढाताड चालू होत असते, ते देखील दुःखच आहे. त्यानंतर तारुण्यदशी वृद्धपणे प्रवर्तली चिंता, म्हातारपणी चिंता प्रवर्तते. मुलगा भाकरी घालते का वृद्धाश्रमामध्ये जावं लागतंय, हे चिंताच आहे. पुढे आली जरावस्था. जरावस्था म्हणा राम राम बाबा, तो म्हणते लांब लांब महाराज, लांब लांब. आपण म्हणा राम राम, तो म्हणते लांब लांब. म्हातारी अवस्था तुम्हाला माहिती आहे कशी आहे? तर नाकमुख गळू लागले, लाळा आणि श्वानापरी गती झाली, अवघे करती हाळ हाळ हाळ. घरात हाळ हाळ, दारात हाळ हाळ, मुलात हाळ. दिंडीत आलं ते तिकडे हाडाडच करतात लोक. दिंडीला जरी आलं तरी. आमच्यात कोणी म्हातारा माणसं नाही म्हणा, एकच म्हातारा आहे, पण त्या म्हाताऱ्याला कोणी हाळहाळ काही करत नाही. तो म्हातारा आहे पण तो तरण्यापेक्षा तरणा आयल. हा हा, म्हणजे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बहुतेक बाहेर बसलेले असतील, हे बाबा आहेत म्हातारे, पण एक आमच्या 23 पेक्षा म्हातारा आहे. हा झाला म्हणजे सारखी ही तळमळ राहत असते. हे जरा अवस्था असते, जरा अवस्था. पुढे मरणप्राय अवस्था आली. मग या देहाची शेजारी म्हणती मरेना का मेला,
बाईल म्हणे खर, मरता तरी बरे, नाशिले घर, तुम कोण या, सर्व त्रास होतो. आता त्याला खाली टाकलं मरायला, शिवया करता. मग मरणाऱ्या माणसाला जो पाहण्याकरता येतो ना, त्या पाहणाराला एका एका रोमाच्या ठिकाणी 100 इंच चावण्याची वेदना. प्रत्यक्ष मरणाऱ्याला किती होत असेल? हे देखील दुःख आहे. असा हा जन्माचा आणि मरणाचा संसार दारुण आहे, दुःखदायक आहे. दारुण म्हणजे कठीण आहे. हा झाला दारुण शब्द म्हणजे कठीण. त्यानंतर पुढे आला देहाचा संसार. देह म्हटलं की शरीर, शरीर म्हटलं की दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही पवित्रा शरीरा ऐशे. हा देखील दुःखदायकच आहे, दारुणच आहे. आता जास्त विस्तार करता येणार आहे पण नाही करणार, कारण बाकीच्या वारकरीपेक्षा मला भूक लागलेली आहे, त्यामुळे नाही. आणि एक तर आज भावांचा वार सोमवार, सोमवार देखील आमचा उपवास असल्यामुळे म्हटलं नाही. चला, आपला मुद्दा या ठिकाणी आहे. देहाचा संसार देखील दुःखदायकच आहे. पुढे आला वासनेचा संसार. नवलयके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसार एवढा आहे. वासना बायको शेजारीन, हा तिचे पायी नागवन. वासना जे राज्य वैभव भोगीती, तया कदान उपजे विरक्ती. पण भरत केली नवल ख्याती, शिवला श्रीपती स्वानंदे. त्या जळभरत राजाने सर्व संघ परित्याग केला. त्याची संपत्ती किती होती माहित आहे? 18 भार वनस्पती, फले पुढे ओढंगती, बाई त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राजे राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया योग कासया शेवती. पर्यंती मदालसा, सोम जो जोरे बाडा. एवढा असलेला त्याने सर्व संघ परित्याग केला. ऋषीमुनीच्या आश्रमात राहायला लागला. गंगे आंघोळीला गेला आणि आंघोळीला गेला असताना एक हरणीचे दिवस भरलेले होते. सिंहाची आरोळी ऐकू आली. तिनं उड्डाण मारले. तिचा गर्भ पाण्यात पडला. वाहत वाहत येतो महाराजांच्या पायाला लागला. महाराजांनी लगेच तो उचलला, आश्रमामध्ये नेला राजाने. आणि लहानपणी मग जवळच राहते हरणाचं पाडस. जरा मोठं झालं, स्वजाती भेटले, मग ढाब्यावर जायला लागलं, म्हणजे इकडे तिकडे जायला लागलं. सारखे भेटले की जातात ना माणसं, सारखे वारके असले की ढाब्यावर जातील, बारवर जातील, कुठेतरी जातील. मग तसं हे लांब लांब जायला लागलं. आणि एक दिवस ज्यानं ध्यान लावलं, मरणाचा विसर पडला, हरणाचं ध्यान लागलं. गर्भामध्ये हरणाचे जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेनं. वासनेचा जन्म घेणे लागे, त्याची झाली अंगे हरिरूप. धन्य हरिरंगी रोजंगल्या वासना. ही अशी जी वासना आहे, वासनेचा संसार देखील दारुण आहे. आता जगाचा संसार, जगाचा संसार तर लय कठीण वा. एक अभंगच आहे प्रसिद्ध, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. संसार जर केला ना मातला म्हणे, नाही केला ना, ज्याला लय मुलं बाळबाळ असतील ना पापिष्ट आहे, नसतील ना लगेच करंट आहे म्हणतात. भेटीला जर नाही गेला ना निष्ठुर आहे म्हणतात. जास्त जर भेटीला गेलं ना तर आमच्या उंबरट्याला माती नाही ठेवली म्हणतात. त्यानंतर जास्त जर बोललं ना लय बळबळ आहे, नाही जर बोललं ना गर्विष्ठ आहे हो म्हणून तो बोलत नाही राजा. लय लोक साधी म्हणाय ना आपली, लोक अशा घोड्यावरही बसू देत नाहीत ना, पायी चालू देत नाही, घोड्यावर बसू देत नाही. म्हणून ऐसा लौकिक कदा राख, म्हणून लोक ऐसा ओक धरता धरणा. वांती धरवल्या जाते का? वांती वकारी धरल्या जात नाही. तसं लोकांच्या मुखाला हात लावल्या जात नाही. ज्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण आहोत, ज्यांच्या परिसरामध्ये आहोत, स्वामी महाराज म्हणायचे आपले 2 हात आपण लोकांच्या तोंडाला लावू शकत नाही, पण मात्र 2 बोट आपल्या कानात घालू शकतो आपण. जगाचा संसार लय कठीण बा, असा दारुण असलेला, पण मात्र जो भेटलाची हरिक्षणू, ते जर भेटले ना तर आपला जन्माचा संसार दुःखदायक जरी असला तरी मात्र सीन हरता. जन्माचा संसार दुःखदायक, कारण त्यांच्या कृपेनं आपल्या मुखामध्ये नाम आहे. आणि नाम असल्यामुळे आपला हा देहाचा जन्माचा जो संसार आहे, म्हणता गर्भवाशी दुःख नाही येता जाता, हृदय सताना सुखे गेले जन्मांतरे, ह्याची करावया खरे. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे
आमाचे घेईल मी जन्म ह्याच्यासाठी देवान तुझी चरण सेवा साधावया. म्हणून देहाचा संसार जन्माचा संसार असला तरी मात्र तो दुःखदायक होऊ शकत नाही. ते भेटल्याची अरीक्षणू. त्यानंतर देहाचा संसार या देहाने ते भगवत प्राप्ती करून याची दे याची डोळा बघू मुक्तीचा सोडा नरदे निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरावे. किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण ज्ञानावर काय बोलले माहिती का. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबवणा येर झारे चिरा पडे. याच देहाने आपल्याला जन्ममरण संपवता येते. भगवत प्राप्ती करून संत महात्मे देतात. या देहाने जर भगवत प्राप्ती करून त्यांनी दिले देहाचा संसार दारून जरी असला विठ्ठलाची हरिक्षणू. त्यानंतर जगाचा संसार वासनेचा संसार. वासनेचा संसार दुःखदायक जरी असला पण ते भेटले की वासनाच नष्ट होऊन जाते. कसं काय महाराज ब्रह्मरस गोडी जयाशी फावली न वासना निमाली समुडजी अशी. वासना वासना न राहता त्या वासनेचं रूपांतर हरिरूपामध्ये होतो त्यांच्या भेटीनंतर. आता मला आठवत नाही प्रमाण आहे हे. धन्य हरिरंगी रंगल्या वासना उदास त्या सुना गौडी याच्या म्हणजे होऊन जात असतात त्या. ही वासना वासना राहता ती वासना भगवत स्वरूप होऊन जात असतो. ते भेटलाचे हरिक्षणू वासनेचा संसार. जगाचा संसार ते भेटले आपल्याला म्हणजे भेटले की त्यांनी आत्मतत्वबोधाचा जर आपल्याला उपदेश केला. जगत राहतच नाही हे जगत त्यांच्या कृपेनं आपल्याला परमात्मा दिसते. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव हे समस्तही श्री वासुदेव सर्वम खिलमिदम ब्रह्म तो नाही ऐसा ठाऊरला शिकव. पण ते भेटल्यानंतर होते बरं. ते भेटलाचे हरिक्षणू. ते भेटले असताना जन्माचा संसार जगाचा संसार देहाचा संसार वासनेचा संसार दारून जरी असला तो भेटलाची हरिक्षणू. ते भेटले की आपलं दुःख नष्ट होते. पण ते भेटले पाहिजे. त्यांची भेट दुर्मिळ आहे. मग संगस्तू दुर्लभा. संतांचा संघ दुर्लभ आहे अगम्य आहे अमोघस्य आहे दुर्लभ आहेत. भेटतच नाहीत का. भेटण्याकरता 3 गोष्टी पाहिजेत. कोणत्या. चित्ताची तळमळ भगवंताची कृपा आणि पूर्वपुण्य. तुमचं आपलं काहीतरी पूर्वपुण्य आपल्याला संत भेटले पुण्य फडले भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय उजळले भाग्य आता अवघी चिंता निष्कामता निज दृष्टी. आता मला लय प्रमाण सांगता येते त्यामुळे मी सांगणार नाही. साधू भेटण्याकरता पूर्वपुण्य पाहिजे भगवंताची कृपा पाहिजे बहुअवघड तरी जग जेठे तळमळ पाहिजे किती जीवना वेगळी आणि तैसा तुका तळमळी. असं जर भेटले अगम्य आहेत कळत नाही. ज्ञानोबराईपासून फार माऊलीपर्यंत जरी आपण विचार केला ना तरी संत हयात असताना कळत नाही गेल्यानंतर कळतात. महाराष्ट्राचं हे दुःख आहे. ते हिंदी सायडरचे लोक जिवंतपणी उत्सव करतात मेल्यानंतर ते नदीत टाकून देतात गंगेमध्ये. एक महात्माने सांगितलं आम्हाला बोले तुम्हारे महाराष्ट्र में अच्छी परंपरा नहीं. मैं बोला का जब महात्मा है वो लोग खाना खिलाते नहीं जाने के बाद वही दूध का अभिषेक करते ले समाधी पर. म्हणजे असे लोक आहेत आपल्या भागामध्ये. खऱ्या संतांना जीव घालत नाहीत. खोट्याचा लय बोलबाला असतो हो त्याकरता अगम्य आहेत ते कळत नाहीत. अमोघस्य कळले तर अधिक काय द्यायला पाहिजे. भाऊ कल्याण भाऊ कल्याण झालं तुमचं बाबा भेटल्यामुळे. माडकरी केलं टाडकरी केलं वारकरी केलं फडकरी केलं निर्व्यसनीही केलं हे महत्त्वाचं आहे. आणि एवढं करून वारकरींची सेवा तुमच्या हातून बाबा करून घेत आहेत हेच मत भाग्य आहे. म्हणून अशा पद्धतीने झालेली सेवा श्री बाबांच्या चरणी समर्पित करतो. मंडळी सर्वांनी निष्ठीन जीवन जगा संघटित व्हा. गळ्यामध्ये पत्र तुळशीची माळ घाला. एकादशीसारखं व्रत करा. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ वाचा. रामकृष्णसारखा मंत्र जपा. ज्या ज्या वेळेला तुमचे कल्याण भाऊ आणि सर्व मंडळी आयोजन करत असेल त्या वेळेला
सर्व भंडारवाडी लोकांनी सहकार्य करत जा. आपण करता प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार करणारे बांधव प्रत्येकांना भगवंताच्या कृपेनं बाबांच्या आशीर्वादानं उदंड आयुष्य लावो. आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त हो. आणि उत्तराउत्तर बाबा तुमच्या आपल्या हातून अशी सेवा करून घेऊ एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा समाप्त. पुंडलिक वरदा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषोणी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडू तया भूता परस्परे पडो. दुरितांचे जो जे वांछेल तो ते लावो. वर्षत सकळ मंगडी ईश्वरनिष्ठान अनवर्त भूमंडळी. सला कल्पतरुचे आरव चेदना बोलते जे अर्णव. चंद्रमे जे लांछन मारतंड जेत ते सर्वाई सदा सज्जन. किंबवणा सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी. भजे जो आदि पुरोकी आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोके ये दृष्टादृष्ट विजय होवा. एत म्हणे श्री विश्वेश्वराव हा येणे वरे ज्ञानदेव. येणे वरे ज्ञानदेव. येणे वरे ज्ञानदेव. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री मुक्ताबाई की जय. सकाराम समर्थ सद्गुरु श्रीराम सद्गुरु गजानन अनंत कोटी ब्रह्मांडनाय महाराजादि योगीराज परब्रह्म सच्चिदान भक्त प्रतिपा वजेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री रामचंद्र महाराज